नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी NMS यामधील पेपर क्रमांक 1 की ज्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय मेंटल एबिलिटी टेस्ट. वर्ग 8वी NMS यामधील पेपर क्रमांक फर्स्ट मेंटल एबिलिटी टेस्ट ही तयारी असणार आहे तुम्हाला 90 पैकी 90 गुण मिळवण्याची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायला भेटणार आहे की क्रमाने येणारे संख्या गट यामध्ये नेमकं 2024च्या NMS मध्ये विचारले गेलेल्या परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नाचा सराव नेमका आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होणार आहे. आणि त्यानंतर 2025 म्हणजे मागच्याच वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये जे की NMS ची परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा सराव नेमकं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि हा व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलात तर नेमकं 3 गुणांचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे विचारले जातात ही आपल्याला याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांची आपल्या लाडक्या नाती इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये मी रवी खांडरे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी जर बघितलं तर 3 तीन हे क्रमाने येणारे संख्या गटाच्या आधारित आपल्याला विचारले चालले, बरोबर आहे. मग जर आपण याचं चांगल्या प्रकारे जर आपण तयारी केलो तर आपल्याला सुद्धा 3 पैकी 3 गुण मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. मग ती 3 पैकी 3 गुण जर तुम्हाला मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे जो की प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. हे जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामधून जे नेमकं इथं क्वेश्चन मार्क दिलेले आहे त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायचं आहे. हा प्रश्न NMS 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलाय विद्यार्थी मित्रांनो. जे आपलं मेंटल एबिलिटी टेस्टचं जे पेपर आहे 2024 मध्ये झालेला आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 73 हा प्रश्न नेमका आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न नेमका कुठल्या प्रकारचा आहे व्यवस्थित आपण समजून घेऊया. यामध्ये संख्यांची मालिका आपल्याला दिसते, बरोबर आहे. 13, 14, 27, 27, 55 प्रश्नार्थक चिन्ह 111 आणि 105 अशा प्रकारची संख्यांची मालिका आपल्याला दिसते. आता ज्या मालिकेमध्ये संख्या जास्त असेल तर ती 2 प्रकारची मालिका असते, बरोबर आहे. मग पहिल्या मालिकेमध्ये बघूया काय येणार, 13, 27, 55, 111 हे कोणता क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा विषय संख्यांचा क्रम आहे, बरोबर आहे. 13, 27, 55, 111. आता नेमकं ह्या संख्येमध्ये कुठल्या प्रकारचा क्रम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 13 आणि 27चा जर विचार केला तर आपण इथं जर पहिली मालिका घेतलोय आपण, काय विद्यार्थी मित्रांनो, पहिली मालिका त्यामध्ये जर आपण 13ला जर आपण 2 ने गुणाकार केलो तर 13 दोन्ही 26 येते आणि 26 मध्ये जर 1 मिळवलं तर आपल्याकडे 27 येते का बघा. 13 गुणिले 2 13 दोन्ही 26 प्लस 1 बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो, 27 मिळालेलं आहे. काय केलोय, 13ला 2 ने गुणाकार प्रथम केलोय, नंतर त्यामध्ये 1 मिळवलोय आणि मिळालेली जी संख्या आहे 27 त्याला परत 2 ने गुणाकार करूया, त्यानंतर परत 1 ऍड करूया. 27 गुणिले 2 27 दोन्ही 54 आणि हे प्लस 1 म्हणजेच किती येते विद्यार्थी मित्रांनो, 55 दिसते काय. 27 च्या नंतर 55, यस, ओके. त्यानंतर परत जी मिळालेली संख्या आहे त्या संख्येला परत 2 ने गुणाकार करूया आणि त्यामध्ये 1 आपल्याला मिळवायचं आहे, ओके. 155 गुणिले 2 आपल्याला करायचा आहे, हा गुणाकार किती येईल बघा, 55 च्या डबल किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 110 आणि 110 मध्ये आपल्याला 1 मिळवायचं आहे म्हणजे 111. हा क्रम आपल्याला लक्षात आलाय की बाबा जी सुरुवातीची जी मालिका होती, सुरुवातीच्या मालिकेमधील जे संख्या आपल्याला दिलेली दिसतात, बरोबर आहे, त्या संख्यांचा क्रम कसा होत आहे, दिलेल्या प्रत्येक संख्येला मालिकेमधील त्या संख्येला 2 ने गुणाकार करून आपण काय केलोय विद्यार्थी मित्रांनो, 1 मिळवलेला आहे. जसं की 13ला 2 ने गुणाकार केलोय, 1 मिळवलोय. 13 दोन्ही 26 आणि 1 मिळालेला 1 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 27, ओके. परत 27 या संख्येला 2 ने गुणाकार केलोय म्हणजे मिळालेल्या प्रत्येक संख्येला 2 ने गुणाकार करून त्यामध्ये आपल्याला 1 मिळवायचं आहे. 27 गुणिले 2 27 दोन्ही 54 प्लस 1 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो, 55. क्लिअर. त्यानंतर मिळालेली संख्या आपल्याकडे 55, मिळालेल्या प्रत्येक संख्येला 2 ने गुणाकार करू, त्यामध्ये 1 मिळवू. 55 गुणिले 2 प्लस 1 म्हणजे 55 गुणिले 2 म्हणजेच 110, 110 प्लस 1 म्हणजे 111. अशा प्रकारच्या पहिल्या मालिकेतील क्रम आपल्याला मिळालेला आहे. आता आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, आता दुसऱ्या मालिकेतील क्रम नेमका कसा आहे बघूया. इथं आपण काय करूया, इथं दुसरी मालिका. आता दुसऱ्या मालिकेमध्ये यामध्ये कोणता क्रम घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, विषम स्थानचा क्रम घेतला होता. आता इथं आपल्याला काय करायचंय, समस्थानचा क्रम घ्यायचा आहे. समस्थानाने काय, दुसऱ्या क्रमांकावरची संख्या, 4थ्या क्रमांकावरची संख्या, 6व्या क्रमांकावरची संख्या आणि 8व्या क्रमांकावरची संख्या आपण घेऊन टाकूया. आता त्या संख्या इथे लिहून घेऊया थोडक्यात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. 14, त्यानंतर आपल्याला पुढे दिलेला आहे 27, त्यानंतर दिलेला आहे प्रश्नार्थक चिन्ह,
त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 105. अशा प्रकारची संख्या आपल्याला दिसतात. मग ह्या संख्येमध्ये सुद्धा हाच क्रम लागू होईल काय बघूया विद्यार्थी मित्रांनो. 14ला जर आपण 2ने गुणाकार केलो आणि 1 मिळवायचा प्रयत्न केलो तर 14 दुनी 28 हे 27च्या वरी चाललं. मग हा गुणाकार केल्यानंतर त्यामधून जर आपण 1 मायनस केलो तर हा क्रम येईल का बघा. 14 गुणिले 2 म्हणजे 28 मायनस 1 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो 27. ओके, काय केलोय 14ला 2ने गुणाकार केलोय त्यामधून 1 मायनस केलो, बरोबर आहे. आता मिळालेली जी संख्या आहे 27 याला 2ने गुणाकार करून -1 असा क्रम बनेल का बघा. 27 गुणिले 2 27 दोन्ही 54 आणि -1 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 53. आता इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर 53 हीच संख्या येणार काय तर त्याच्यासाठी शेवटच्या संख्येचा म्हणजे आलेला क्रम हे योग्य आहे का बघूया आपण. आता ह्या पण संख्येला जी मिळालेली संख्या आहे तिला 2ने गुणाकार करू आणि त्यामधून आपण 1 वजा करूया. 53 गुणिले 2 53 चे जर आपण डबल केलो तर 106 मायनस 1 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो 105 मिळालेला आहे. म्हणजे हा पण क्रम म्हणजे ही पण संख्या आपल्याला मिळालेली आहे. जर दुसऱ्या मालिकेमधील जर आपण संख्येमधील जर क्रम बघितलोय विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येला 2ने गुणाकार केलोय आणि त्यामधून प्रत्येक संख्येमधून 1 मायनस केलोय. जसं की 14 गुणिले 2 मायनस 1 म्हणजे 14 दुनी 28 मायनस 1 म्हणजे 27 मिळाले, बरोबर आहे. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. पुढं 27 ही संख्या मिळालेली होती. मग मिळालेल्या संख्येला 2ने गुणाकार करून त्यामधून 1 वजा केलो. मग अशाच प्रकारे आपण प्रत्येक संख्येमधला जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात आला. मग आपल्याला लक्षात आलं की बाबा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या असणार आहे 53. मग 53 ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो. यस. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 53 ही संख्या दिसते. म्हणजेच प्रश्न क्रमांक पहिला या प्रश्नाचा चूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो किती पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न 2024च्या एनएमएसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. खूप इझी लेवल क्वेश्चन होता, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या संख्येमधील क्रम लक्षात आला विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना ते मार्क सहजपणे आपल्याला मिळवता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न नेमका कसा आहे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटतोय याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहे. प्लस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक करायला मात्र विसरू नका. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा व्हिडिओ सॉरी पुढचा प्रश्न बघूया. व्हिडिओ तर आपल्याला बघायचंच आहे, बरोबर आहे. आता बघा हा पण प्रश्न कॉमन आहे. बघा पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे आणि ते पर्याय यातून आपल्याला शोधायचं आहे, बरोबर आहे. आणि हा प्रश्न एनएमएसच्या 2024 लाच विचारला गेलाय विद्यार्थी मित्रांनो. हा क्रमवारी प्रश्न क्रमांक म्हणजेच किती 74वा आहे. तो मागचा किती होता विद्यार्थी मित्रांनो 73वा. हे क्रमाने येणारे संख्या गटाचे जे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो एका खाली एक असे 3 प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रत्येक परीक्षेमध्ये. तर त्याच्यासाठी ते प्रश्न आपल्याला शोधून काढायचे की नेमकं ते कुठल्या प्रकारे म्हणजे कुठं दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो हे सोडवण्याच्या अगोदर मी तुम्हाला वरती एक सूत्र दिलेलं आहे जे की आपण काही सरावाचे जे लेक्चर आपण बघितलेले आहेत त्या लेक्चरमध्ये तुम्हाला संपूर्ण सूत्राचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या लिंकमध्ये संपूर्ण व्हिडिओच्या लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत आणि त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो नेमका हा सूत्र काय यांचा घन प्लस 1 या सूत्राचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. बघा यामध्ये संख्या आपल्याला 2 9 28 65 या संख्या जर बघितलं तर 1 म्हणजे घनच्या मध्ये जर आपण 1 मिळवलं तर ही संख्या आपल्याला मिळते. जसं की आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे यांचा घन प्लस 1. मग ह्या सूत्राचा वापर का योग्य आहे तर ते बघूया आपण. 1 चा घन प्लस 1 म्हणजे 1 चा घन 1 प्लस 1 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो 2 मिळाला, बरोबर आहे. आता पुढं 2 चा घन प्लस 1 म्हणजे प्रत्येक घनसंख्येमध्ये आपल्याला एकच मिळवायचंय बाकी दुसरं काही करायचं नाही. 2 चा घन किती विद्यार्थी मित्रांनो 8 प्लस 1 म्हणजेच 8 प्लस 1 किती विद्यार्थी मित्रांनो 9. दुसऱ्या क्रमांकावरची पण संख्या आपल्याला मिळाली आहे. आता तिसरी मिळते का बघूया, पुढे चौथी मिळते का बघूया. चौथी मिळाल्यानंतर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या आहे ही सहजपणे आपल्याला मिळणार आहे. ओके बघा 3 चा घन प्लस 1 म्हणजे पुढची संख्या 3 आहे त्याचा घन करूया त्यामध्ये 1 आपल्याला मिळवायचा आहे. 3 चा घन किती विद्यार्थी मित्रांनो 27 प्लस 1. ओके 27 प्लस 1 किती विद्यार्थी मित्रांनो 28. पुढची संख्या पण आपल्याला मिळालेली आहे. क्लिअर. आता पुढच्या संख्येचा वर्ग घेऊया
आणि त्यामध्ये परत आपल्याला एक मिळवायचं आहे का, कारण ह्या सूत्रानुसार 4चा घन किती विद्यार्थी मित्रांनो 64 प्लस 1 म्हणजे 64 मध्ये जर 1 मिळवलो तर आपल्याकडे किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो 65 मिळालेलं आहे. मग पुढची संख्या कोणती येईल सांगता येत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो, की जेणेकरून तुमचा पण चांगल्या प्रकारे सराव होईल. काय करतोय आता, इथं 1चा घन घेतलोय त्यामध्ये 1 मिळवलंय, इथं 2चा घन घेतलोय त्यामध्ये परत 1 मिळवलंय, 3चा घन घेतलोय परत 1 मिळवलंय, 4चा घन घेतलोय परत 1 मिळवलंय. मग पुढची संख्या कोणती असेल बाबा घनची, ती संख्या असेल 5चा घन आणि त्यामध्ये आपण मिळवतोय 1. ओके, 5चा घन किती विद्यार्थी मित्रांनो 125 आणि त्यामध्ये आपल्याला 1 मिळवायचं आहे म्हणजे ह्यांची बेरीज आपल्याला 126 मिळते. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती आपल्याला 126 ही संख्या मिळते. ऑल क्लिअर विद्यार्थी मित्रांनो, बघा आलं लक्षात. अशा प्रकारचा क्रम नेमका त्या संख्यांमध्ये दिलेला आहे. आता 126 ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये दिसते का बाबा, 182 196 आणि 126 ही संख्या आपल्याला कुठे दिसते विद्यार्थी मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. म्हणजेच जे प्रश्न क्रमांक दुसरा होता जो की एनएमएसच्या 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता, प्रश्न क्रमांक 74वा, खूप इझी लेवलचा क्वेश्चन आला होता विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला हे जे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो n चा घन प्लस 1 या सूत्राचा वापर करून आपल्याला म्हणजे ही उदाहरणे आपल्याला सॉल्व्ह करता येते सहजपणे. ही जे काही सूत्र आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सूत्राबरोबर एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, कमीत कमी आपल्याला 50 पर्यंतचे घन आणि त्याचबरोबर 50 पर्यंतचे वर्ग संख्या आपल्याला पाठ पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा सराव जास्तीचा असेल, ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस जास्तीची असेल, ज्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न हे खरोखरच असतील, त्या विद्यार्थ्यांना 3 पैकी 3 मार्क हे क्रमाने येणारे संख्या गटाच्या आधारित आपल्याला मिळू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, लागलीच आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. बघा हा पण प्रश्न काय सेम आहे. हा पण प्रश्न बघा, पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून आपल्याला शोधायचंय. आणि हा पण प्रश्न 2024च्या एनएमएसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथं म्हणजे टाईप वगैरे झालं नसेल, 73 74 75वा असणार आहे. किती विद्यार्थी मित्रांनो, हा किती होता 74वा, म्हणजे इथं किती आला पाहिजे, इथं हा प्रश्न 75वा क्रमांक आहे 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तुम्ही पाहून घेऊ शकता. बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढी जास्त आपण पीवायक्यू ची तयारी करू तेवढं जास्त आपला सराव होणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की बाबा मागच्या वर्षी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, मग त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की बाबा यावर्षी पण अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. काय बघा, आपल्याला पण इथं काय करायचं आहे की बाबा क्रमाने येणारी संख्याच आपल्याला शोधायची आहे आणि ते पण पर्यायाचा वापर करून शोधायचे आहे. मग नेमकं ह्यामध्ये क्रम कोणता आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. क्रम लक्षात आला तरच आपल्याला ती संख्या सहजपणे मिळू शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, 35 99 423 आणि 504 त्यानंतर दिलेलं आहे आपल्याकडे प्रश्नार्थक चिन्ह. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती नेमकं कुठल्या प्रकारची संख्या येणार आहे बघूया. आता नेमकं इथं कुठल्या प्रकारचा क्रम लागणार आहे बघा. बघा पहिली संख्या जर आपण 35 घेतलो, ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या याचा क्रम. या संख्येतील अंकांची बेरीज, या संख्येतील अंक आहेत 3 आणि 5, यांची बेरीज आपण प्रथम घेऊन टाकलोय. यांची बेरीज येणार 8. आता यांच्या बेरीजेचा वर्ग, तर यांच्या बेरजेचा वर्ग म्हणल्यानंतर किती आलाय 64 आलाय विद्यार्थी मित्रांनो. आलेल्या बेरजेचा वर्ग ही दिलेल्या संख्येमध्ये मिळवायचं आहे. मग आपण काय करणार की बाबा 35 मध्ये आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांचा वर्ग, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेचा वर्ग हे त्यामध्ये परत मिळवायचं आहे. मग ह्यांची बेरीज किती येणार बघा, 5 आणि 4 9, त्यानंतर 3 अधिक 6 9, म्हणजेच आपल्याला पुढची संख्या मिळाली. बरोबर आहे. आता मिळालेली जी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 99, परत आपल्याला काय करायचं आहे, त्या संख्येत मधील अंकांची बेरीज आपल्याला सर्वप्रथम घ्यायची आहे. यामध्ये अंक काय आहेत विद्यार्थी मित्रांनो 9 प्लस 9, यांची अंकांची बेरीज आपण तयार केलोय. ओके, मांडणी केलोय. आता यांची बेरीज घेऊया. 9 अधिक 9 किती विद्यार्थी मित्रांनो 18. मिळालेली जी बेरीज आहे ना, त्या बेरीजेचा वर्ग घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. काय थोड्या वेळा अगोदर बोललोय 50 पर्यंतचे वर्ग आणि 50 पर्यंतचे घन पाठ पाहिजे. मग जर इथं आपल्याला 18चा वर्गच पाठ नाही तर हे उदाहरण आपण सोडू शकतोय काय, तर अजिबात नाही. सराव जेवढाच म्हणजे क्षमता आपली जेवढी चांगली असेल पाठ करण्याची तेवढंच आपल्याला कामाचं आहे. मग 18चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो 324. आता ही जी संख्या म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेचा वर्ग जे मिळालेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तीच संख्या म्हणजे तेच वर्ग दिलेल्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. मग दिलेली संख्या आपल्याकडे होती 99, यामध्ये आपण मिळवणार 324. आता ही बेरीज आपल्याकडे किती येणार आहे बघूया.
9 प्लस 4, 9 प्लस 4 13ला 3, हातच्याशी 1, 9 आणि 2 किती विद्यार्थी मित्रांनो 11, 11 आणि 1 12ला 2, हातच्याशी 1 आणि 1 आणि 3 किती विद्यार्थी मित्रांनो 4, म्हणजे 423 ही संख्या मिळाली. परत काय करणार, मिळालेल्या संख्येतील अंकांची बेरीज प्रथम घेणार. मग मिळालेली संख्या आपल्याकडे आहे 423. ओके, त्याचे अंक काय विद्यार्थी मित्रांनो 4 प्लस 2 प्लस 3. जी मिळालेली संख्या होती आपल्याला त्या संख्येतील अंकांची बेरीज आपण इथं घेऊन टाकलेलं दिसते तुम्हाला, बरोबर आहे. मग ह्याची बेरीज घेऊया. 4 अधिक 2 किती विद्यार्थी मित्रांनो 6, 6 आणि 3 किती विद्यार्थी मित्रांनो 9, 9चा वर्ग किती रे बाबा, 9चा वर्ग 81. आलेली जी वर्गसंख्या आहे ती काय करायची आहे, दिलेल्या संख्येमध्ये मिळवायची आहे. मग दिलेली संख्या आपल्याकडे किती आहे बाबा 423. यामध्ये काय मिळवणार आपण 81 आपल्याला मिळवायचं आहे. बघा ही बेरीज काय येणार, 3 अधिक 1 म्हणजे 4, 2 अधिक 8 म्हणजे 10, 10ला 0, हातच्याशी 1, 4 आणि 1 किती विद्यार्थी मित्रांनो 5, म्हणजे 504 पण मिळालेलं आहे. हे क्रम आपल्याला लक्षात आलं. मग पुढचं उत्तर काय असणार आहे, पुढचं क्रम काय असणार आहे, पुढची मांडणी कशी असणार आहे, जमत असेल सोडवा आणि लगेच उत्तर कमेंट सेक्शन मध्ये टाकून द्यायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बघा मिळालेली संख्या किती आहे रे बाबा 504. सर्वप्रथम काय करायचंय, दिलेल्या संख्येतील जेवढे अंक आहेत त्यांची बेरीज मांडणी करायची आहे. मग 5 प्लस 0 प्लस 4 हे अंक आहेत, यांची बेरीज स्वरूपात मांडणी केलोय. आता त्यांची बेरीज घेऊया. 5 प्लस 0 किती विद्यार्थी मित्रांनो 5, आणि हे 0 किती, हे 4, 5 आणि 4 किती विद्यार्थी मित्रांनो 9, परत 9 आलाय. 9चा वर्ग किती रे बाबा 81. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेचा वर्ग 81 मिळालाय. आता ही 81 ही संख्या दिलेल्या संख्येमध्ये मिळवायची. दिलेली संख्या आहे आपल्याकडे 504. यामध्ये किती मिळवणार रे बाबा 81 मिळवायचं आहे. जमेल का बेरीज? हो सर, हे पण सांगायचं आहे का? जमल, टाकून द्या उत्तर लगेच. 4 अधिक 1 किती विद्यार्थी मित्रांनो 5, 0 अधिक 8 म्हणजे 8, आणि हे 5 ला 5 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 585 ही संख्या आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जाग्यावरती मिळाली. थोडा अवघड होता विद्यार्थी मित्रांनो, आता एवढा पण अवघड नव्हता जे की आपल्याला समजणार नाही. दिलेली संख्येतील जे अंक होते त्या अंकातील अंकांची बेरीज आणि त्या बेरजेचा वर्ग हे परत दिलेल्या संख्येमध्ये मिळवणे म्हणजे पुढील संख्या मिळणे, हे क्रम आपल्याला लक्षात आलाय. म्हणूनच प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल 585. हे पर्यायामध्ये कुठं दिसते, यस पर्यायामध्ये पहिल्याच क्रमांकावर आपल्याला 585 ही संख्या आपल्याला लक्षात येते आणि दिसते. म्हणूनच प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो किती, पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परत लक्षात घ्या, 2024 साठी विचारला गेलाय, म्हणजे 2025 साठी नाही. तर हा प्रश्न कदाचित 2026च्या परीक्षेमध्ये पण येऊ शकतोय, बरोबर आहे. तर आपली प्रॅक्टिस व्यवस्थित पाहिजे, सराव चांगला पाहिजे, तेव्हाच आपल्याला मार्क योग्य प्रकारे मिळणार आहेत. चला जाऊया विद्यार्थी मित्रांनो. जे 3 प्रश्न आतापर्यंत आपण बघितलेले होते विद्यार्थी मित्रांनो, ते 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेले होते. कधी विचारले होते विद्यार्थी मित्रांनो 2024च्या. आता आपण पाहणार आहोत सिरीज 2025च्या परीक्षेमध्ये, NMS 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न. सुरुवातीला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे की 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात, आणि 3 पैकी जर 3 गुण जर आपल्याला मिळवायचे असतील, PYQ ची योग्य तयारी करावी लागणार आहे. आता 2024 झालं विद्यार्थी मित्रांनो, आता काय करणार आहोत 2025 या परीक्षेमध्ये, NMS या परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नाचा आपल्याला नेमका सराव कसा करायचा आहे ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा चला, या संख्या दिलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, 2, 16, 54, 128 प्रश्नार्थक चिन्ह. ह्याचा पण प्रश्न कॉमन असणार आहे. पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधायचं आहे आपल्याला. क्रमाने येणाऱ्या संख्या गटामध्ये क्रमाने येणारी संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. आणि हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये आलाय, म्हणजे मागच्याच वर्षी आलेला विद्यार्थी मित्रांनो. क्रम लक्षात घ्या, लक्षात आला तर या वर्षी पण आलं की मार्क आपले पक्के. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी की कोपऱ्यामध्ये मी एक तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. ओके, जे की सूत्र तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी लिहून काढलं इथं. काय सूत्र विद्यार्थी मित्रांनो, यांचा घन गुणिले 2 म्हणजेच काय, दिलेल्या संख्येचा घन म्हणजे घनसंख्येला, प्रत्येक घनसंख्येला 2 ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला दिलेली संख्या म्हणजेच पुढील संख्या मिळाली. बघा सूत्र काय, यांचा घन गुणिले 2 म्हणजे घनसंख्येला आपण काय केलेलं आहे 2 ने गुणाकार केलेला आहे. म्हणजेच 1चा घन गुणिले 2 म्हणजे 1चा घन 1 गुणिले 2 म्हणजेच 2,
दिलेली संख्या मिळाली दोन पहिल्या क्रमांकावरची. आता दुसरी संख्या आहे 2, त्याचा घन घेऊन परत त्याला 2 ने गुणाकार करूया. 2चा घन किती रे बाबा 8, आणि त्याला कितीने गुणाकार करूया 2 ने. का? कारण सूत्र आपल्याकडे काय की प्रत्येक घनसंख्येला आपल्याला 2 ने गुणाकार करणे. ओके, मग 8 गुणिले 2 यांचा गुणाकार किती विद्यार्थी मित्रांनो 16. ही पण संख्या आपल्याला दिसते. मग आपण काय करतोय 3चा घन गुणिले 2. 3चा घन किती रे बाबा 3चा घन 27 गुणिले 2. 27 गुणिले 2 किती विद्यार्थी मित्रांनो 54. यस 54 पण दिसते आपल्याला. ओके, आता मग पुढची घनसंख्या काय असणार आहे क्रम लक्षात आलाय. दिलेल्या संख्येचा घन म्हणजे 1चा घन गुणिले 2, 2चा घन गुणिले 2, 3चा घन गुणिले 2, म्हणजे हा क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना क्रम लक्षात आले त्याचे मार्क पक्के. ओके, पुढची घनसंख्या आहे बाबा 4चा घन गुणिले 2. हा प्रश्न कशाच्या आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो घनसंख्येच्या आधारित आहे. थोड्या वेळा अगोदर सांगितलं होतं की 50 पर्यंतचे घन पाठांतर असू द्या, कुठलेही प्रश्न विचारले ना तर त्याच्या आधारित आपले प्रश्नाचे उत्तर लगेच तयार पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 4चा घन किती विद्यार्थी मित्रांनो 64 गुणिले 2. 64 गुणिले 2 जर आपण केलो 4 दोन्ही 8 आणि 6 दोन्ही 12 128 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. मग आता आपण काय करतोय की 1चा घन गुणिले 2, 2चा घन गुणिले 2, 3चा घन गुणिले 2, 4चा घन गुणिले 2, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो 5चा घन गुणिले 2 आपल्याला करायचं आहे. 5चा घन किती विद्यार्थी मित्रांनो तर 5चा घन येते 125 आणि त्यास आपल्याला 2 ने गुणाकार करायचा आहे. 125 चे जर आपण डबल केलं तर 250 ही संख्या आपल्याला दिसते. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती 250 ही संख्या आपल्याला लक्षात येते. हा प्रश्न 2025 साठी विचारला गेलाय विद्यार्थी मित्रांनो. मग हा प्रश्न क्रमांक पहिला याचं अचूक उत्तर असणार आहे 250. हे पर्यायामध्ये कुठे दिसते यस, मग पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिसते की बाबा 250 ही संख्या हा पर्याय दिसते. म्हणजेच प्रश्न क्रमांक पहिला या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 250. काय केलं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असं आपण काही असं म्हणजे मोठं विचार करण्याची हे नव्हतं, काय नव्हतं की दिलेली जी संख्या होती त्या संख्येच्या नेमकं क्रम कुठला होता हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललोय की काही जे सूत्र आहेत तुम्ही जर अजून अभ्यासला नसेल त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. लिंक बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. काही सरावाची उदाहरणे सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. सूत्र काय होतं विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या. हे जे काही सूत्र आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते जर आपल्याला लक्षात असले तर आपण याच्या आधारित येणारे असंख्य कितीही असेल शेकडो जरी असेल तरी त्याला आपण सहजरित्या आपण सुलभतेने आपण सॉल्व्ह करू शकतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा होता पहिला प्रश्न. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी 3-3 गुणांचे प्रश्न हे क्रमाने येणारे संख्या गटाच्या आधारित विचारत आहेत. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा, पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. हा पण प्रश्न NMHच्या 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलाय बाबा. कधी 2025. हा कितवा आहे हा दुसरा आहे. याच्या अगोदर आपण कितवा बघितलोय पहिला बघितलोय. 3 प्रश्न आहेत प्रत्येक वर्षी. तुम्हाला पण 3 मार्क पाहिजे असेल चांगला सराव करा क्रमाने येणाऱ्या संख्या गटाचा. 3 पैकी 3 मार्क आपल्या खिशात. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा नेमकं क्रम कुठला आहे. संख्या बघूया 2, 3, 2, 5, 10, 13, 26, 29 प्रश्नार्थक चिन्ह. बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी 2 मध्ये 3 मिळवलं तर 5 येते आणि 5 ला जर 2 न गुणाकार केलं तर 10 येते. 10 मध्ये 3 मिसळलं तर 13 येते आणि 13 ला जर 2 न गुणाकार केलं तर 26 येते. 26 मध्ये जर 3 मिळवलं तर 29 येते. क्रम आला ना बाबा लक्षात. काय आलाय बघा 2 मध्ये जर मी 3 मिळवलं तर 5 मिळाले. मिळालेल्या संख्येला 2 ने गुणाकार केलोय 10 मिळाले. हे 10 मिळाल्यानंतर जी संख्या मिळते त्या संख्येत परत 3 मिळवूया म्हणजे 13 मिळालं. मिळालेल्या संख्येला 2 ने गुणाकार करूया म्हणजे 13 दोन्ही 26 आणि 26 मध्ये परत आपण 3 मिळवूया म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 29. जर आपण 29 ला जर 2 ने गुणाकार केला तर किती मिळते आपल्याकडे 58. यामधला क्रम लक्षात आलाय. इथं आपण काय केलोय मिळवलो 3, इथं काय केलोय गुणिले 2, इथं काय केलोय मिळवलो 3, इथं काय केलोय गुणिले 3, इथं काय केलोय मिळवलं 3 आणि इथं काय केलोय गुणिले 2. म्हणजे 2 मध्ये 3 मिळवलं 5 आले, 5 ला 2 ने गुणाकार केलं 10 आले, 10 ला 3 मिळवलोय 10 मध्ये 13 आले आणि 13 ला 2 ने गुणाकार केलं 26 मिळाले. 26 मध्ये 3 मिळवलोय 29 आलं आणि 29 ला आपण 2 ने गुणाकार केलं काय आलंय
58 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये क्रम सेटअप होईल ना विद्यार्थी मित्रांनो, मार्क कोणी आपले हलवू शकणार नाही. क्रम खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. प्रश्नच आपल्याकडे काय की क्रमाने येणारे संख्यागट, क्रमाने येणारे कुठल्या प्रकारची संख्या आहेत, सर्व संख्याचं आपल्याला विश्लेषणासहित संकल्पनासहित आपल्याला अभ्यास स्पष्टीकरण असणं गरजेचं आहे, सराव असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. खूप इझी लेवल क्वेश्चन हे मागच्याच वर्षी विचारला होता, जो की प्रश्न क्रमांक कितवा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, 41वा. म्हणजे हा प्रश्न क्रमांक होता 42वा. कितव्या क्रमांकाचा होता विद्यार्थी मित्रांनो, 42वा. तुम्हाला जर खात्री पटत नसेल तर तुम्ही खात्री करण्यासाठी मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका काढा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट पेपर नंबर 1, त्यामध्ये प्रश्न क्रमांक डायरेक्ट 42वा काढा आणि 42व्या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा पुढील प्रश्नात क्रमाने येणारी संख्या, क्रमाने येणारी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आणि तुम्हाला हेच प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात. तर आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे आणि हा उदाहरण असणार आहे तिसरा उदाहरण, जे की 2025च्याच परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. खूप इझी लेवलची उदाहरण. आता तुम्ही म्हणशाल की सर एवढं पण इझी पेपर मध्ये येऊ शकते, हे मी विचारत नाही बाबा, परत सांगतोय. एनएमएसच्या 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला परत प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक कितवा होता आहे, 43वा होता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवून घ्या, ज्याच्या लक्षात येईल तो विद्यार्थी सॉल्व्ह करेल. आता बघा प्रश्न सेम, पुढील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्याय यातून आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, शोधायचं आहे. आता हा क्रम कसा लक्षात येईल बाबा, काय शोधायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला क्रमच शोधायचा आहे. का, कारण क्रमाने येणारे संख्या आपण शोधत आहात ना, बरोबर आहे. मग 1, 5, 13, 25, 41 प्रश्नार्थक चिन्ह. इथं गडबड दिसते बाबा, संख्या आपण खाली लिहून घेऊया. 1, 5, 13, 25, 41 आणि प्रश्नार्थक चिन्ह. काहीतरी लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी आहे. खूप तुम्ही विचार पण करत नाही तेवढं इझी आहे. बघा, जर आपण इथं 1 मध्ये जर 4 मिळवलं तर 5 मिळाले. ओके, 5 मध्ये 4च्या पटीतली पुढची संख्या 8 मिळवलं तर 13 मिळते, बरोबर आहे. मिळालेल्या 13 मध्ये परत 4च्या पुढची संख्या जर पटीतली संख्या घेतलोय, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 12 मिळवायचंय. म्हणजेच आपल्याकडे इथं किती मिळणार आहे बाबा, 25 मिळेल. ओके, मिळालेल्या संख्येमध्ये परत 4च्या पटीतील पुढची संख्या बघा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 आणि इथं किती येणार, 4 1 16 आपल्याला तिथं मिळवायचं आहे. मग 25 मध्ये जर आपण 16 मिळवलं तर त्यांची बेरीज किती येईल बाबा, 41 ही संख्या म्हणजे त्यांची बेरीज आहे. आता मिळालेल्या संख्येमध्ये जर आपण 4च्या पटीतील 16च्या पुढची संख्या जर मिळवलं, त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या आहे हे सहज मिळून जाईल ना रे बाबा. 16च्या नंतर 4च्या पटीमध्ये येणारी संख्या 4 5 20 आणि यांच्या दोघांची बेरीज किती येते बाबा, 61 ही संख्या मिळते. मग ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 61. म्हणजेच प्रश्न क्रमांक तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 61. तर 61 हा पर्याय दिसते का, यस. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 61 ही संख्या दिसते. प्रश्न क्रमांक तिसरा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय होतं विद्यार्थी मित्रांनो, संख्या बघितलोय आणि संख्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक संख्येमध्ये 4च्या पटीतील संख्या मिळवलेली आहे. इथं 4 मिळवलेला आहे, इथं 8 मिळवलेला आहे, इथं 12 मिळवलंय, इथं 16. मग शेवटची 4च्या पटीतली संख्या काय असणार आहे, 20. एवढं सोपं प्रश्न आलंय विद्यार्थी मित्रांनो मागच्या परीक्षेमध्ये, ज्याचा सराव चांगला असेल. आता काही काही विद्यार्थी त्या प्रश्नाला बघितले नसतील आणि डायरेक्ट सोडवले असतील, म्हणजे डायरेक्ट कसा आलाय बाबा याचा क्रम 1 5 कोणताही क्रम लक्षात येणार नाही. खूप इझी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं त्या विद्यार्थ्यांचे किती मार्क पक्के विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच बोललो होतो बाबा 3 मार्काला प्रश्न येणार आहेत या टॉपिकच्या आधारित. टॉपिक्स पक्क करून घ्या आणि 3 मार्क आपले करून घ्या. खूप अवघड अशातली बाब पण नाही, खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण वर्ग 8वी एनएमएस पेपर क्रमांक 1 मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्याला आपण मराठीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी असे म्हणतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, की मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे 2024 आणि 2025च्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न होते याची सविस्तर माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केलाय. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळे प्रश्न जर आपले सुटले असतील तर हा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये द्या. तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया आपल्याला जर मिळाल्यास असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. थँक्यू. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओ.